नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी धर्मदाय आयुक्तालय भरती 2025च्या सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, एक सूचना आहे। 1 नोव्हेंबर 2025 पासून आपण ASI STI कंबाईनसाठी नवीन प्रश्नसंच सुरू करणार आहोत। तर धर्मदाय आयुक्तालय 2025 प्रश्नसंच 30 ऑक्टोबरपर्यंतच आहे। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला यूट्यूब चॅनलला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला? तर या ठिकाणी नितीन गडकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, रायगडच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर गावाचे नवीन नाव काय केले आहे? रायगडच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर गावाचे नवीन नाव काय केले आहे? रायगडवाडी असे या निजामपूर गावाचे नवीन नाव रायगडच्या पायथ्याशी असलेल्या केलेले आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे? भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी पुरस्कार सराव सुरू झाला आहे? तर डस्टलिक 6 हा युद्ध सराव संयुक्त लष्करी सराव डस्टलिक हा सुरू झाला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे, डस्टलिक 6। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? भारतीय राज्यघटनेच्या नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर 62 वर्ष इतके आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर टोटल 11 मूलभूत कर्तव्ये आहेत। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांची संख्या टिंबटिंब आहे। तर 288 इतकी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 288 इतकी आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। मुंबईतील वानखेडे, प्रश्न क्रमांक 7, मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूंच्या नावाचे स्टँड असणार आहे? तर रोहित शर्मा या खेळाडूच्या नावाचे मुंबई वानखेडे स्टेडियम मध्ये स्टँड असणार आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर या ठिकाणी दुबईचे युवराज शेख हमदान यांच्या हस्ते मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन झाले। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, खान तशी माती या म्हणीच्या समानार्थी असलेली म्हण ओळखा। खान तशी माती या म्हणीच्या समानार्थी असलेली म्हण ओळखा। तर बाप तसा बेटा असा समानार्थी म्हण आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात, भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात या म्हणीची अर्थाची म्हण ओळखा। तर या ठिकाणी भित्र्यासाठी ब्रह्मराक्षस। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, सापाचा खेळ करणारा गारुडी, सापाचा खेळ करणारा गारुडी। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, पांढरा कावळा, पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू, पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, हत्तीपाय हे लक्षण टिंबटिंब या रोगामुळे, हत्तीपाय हे लक्षण टिंबटिंब या रोगामुळे, फायलेरियासिस या रोगामुळे हत्तीपाय हे लक्षण फायलेरियासिस। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 16 नंबरचा मित्रांनो, कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप. कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. हिरा असे होईल. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोण? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर महात्मा फुले यांना म्हटले जाते. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण आहेत? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण आहे? तर चंद्रशेखर आझाद हे प्रमुख आहेत. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंबटिंबे या नदीवर वसलेले आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंबटिंबे या नदीवर वसलेले आहे. तर सुवर्णरेखा या नदीवर वसलेले आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील पठार कोणते? महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील पठार कोणते? तर जतचे पठार असे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील पठार जतचे पठार असे आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? धूपगड असे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे धूपगड. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 24 नंबरचा, रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? रामेश्वर हे तीर्थस्थळ तामिळनाडू या ठिकाणी आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत? निजामशाहीचे संस्थापक मलिक अहमद हे निजामशाहीचे संस्थापक आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या म्हणून ओळखला जातो? तर 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. पानिपत कादंबरी कोणी लिहिली? पानिपत कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? तर ई रक्तकोश हे पोर्टल विकसित केले आहे. ई रक्तकोश. बी